नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभा निवडणुकीच्या निकालानं विरोधकांना काय ताकद दिलेली आहे याचं चित्र 18व्या लोकसभेच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं. ओम बिर्ला यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी भाषणं दिलेली आहेत ती ऐकण्यासारखी आहेत. त्यातही राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणामध्ये लोकसभा अध्यक्षांना एक प्रकारे इशाराच दिलेला आहे. निष्पक्षपणे तुमची वागणूक अपेक्षित आहे, घटनेच्या चौकटीत वर्तन करा, हा सल्ला त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलेला आहे. काय निकालानं बदललेलं आहे संसदेमध्ये याची झलक तुम्हाला या भाषणांमधून दिसेल. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींचं हे सभागृहातलं पहिलं भाषण होतं. त्यानुसार ते काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखिलेश यादव उत्तर प्रदेशामध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यानंतर आता सभागृहामध्ये प्रत्येक वेळी त्यांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. सभागृह हे तुमच्या इशाऱ्यानुसार चाललं पाहिजे, उलटं होऊ देऊ नका, असा टोला त्यांनी अध्यक्षांना लगावला. अनेकदा सत्ताधारी बाकांवरून इशारे येतात आणि त्याच्यानुसार अध्यक्षांचं वर्तन होतंय की काय अशी शंका येत असते. त्या पार्श्वभूमीवरती अखिलेश यादव यांचा हा टोला होता. महाराष्ट्रातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांचं छोटंसंच भाषण होतं, पण त्याच्यातला मेसेजसुद्धा खूप दमदार होता. मणिपूरमध्ये जेव्हा काही घटना होते त्याच्याबद्दल या सभागृहामध्ये सहवेदना व्यक्त होत नाही तेव्हा वाईट वाटतं, अशी अनेक उदाहरणं देत अरविंद सावंत यांनी या सभागृहाकडून काय नेमकं काम अपेक्षित आहे हे देखील सांगितलेलं आहे. ही भाषणं खरोखर छोटी असली तरी नीट ऐकण्यासारखी आहेत, ती मी तुम्हाला आत्ता दाखवतोच. पण त्याच्या आधी लोकसभा अध्यक्षांचं हे पद जे आहे ते पूर्णपणे निष्पक्ष असलं पाहिजे असं घटनेला अभिप्रेत आहे. खरं तर इंग्लंडमध्ये ज्यावेळी लोकसभा अध्यक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड होते तेव्हा तो त्या पक्षाचा राजीनामा देतो, पक्षापासून पूर्णपणे बाजूला होतो. आपल्याकडं आजवर तसं कधीही झालेलं नाही आहे. जरी 10th शेड्यूलनं स्पीकरला ही मुभा दिलेली असली तरी आजवर आपल्या इतिहासामध्ये कुठल्याही अध्यक्षांनी पार्टीचा राजीनामा जो आहे तो दिलेला नाही आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा अध्यक्ष राजीनामा देऊन पुढची निवडणूक लढतो तेव्हासुद्धा तो पक्षाच्या चिन्हावरती नव्हे तर स्पीकर सिकिंग रिइलेक्शन या पद्धतीनं त्याला ट्रीट केलं जातं. आपल्याकडं फक्त एक उदाहरण आहे की ज्यावेळी त्या अध्यक्षांनी पक्षाचं ऐकलेलं नाही आहे, ते म्हणजे सोमनाथ चॅटर्जी. जेव्हा UPAच्या काळामध्ये लोकसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या पक्षानं डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता आणि त्यांनी सोमनाथ चॅटर्जी यांना पण राजीनामा द्यायला सांगितलेलं होतं, पण तेव्हा सोमनाथ चॅटर्जी यांनी राजीनामा दिलेला नव्हता आणि स्पीकर म्हणून आपलं काम जे आहे ते त्यांनी चालू ठेवलेलं होतं. आता महाराष्ट्रातल्या लोकांना तर या स्पीकरची भूमिका किती महत्त्वाची असते हे कळलेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या केसमध्ये ज्यावेळी पक्षफुटी झालेली होती तेव्हा सगळं जे काही घडलं ते अध्यक्षांच्या मार्फतच घडलेलं होतं. पक्षांतरबंदी कायद्याच्या सगळ्या घडामोडींमध्ये अध्यक्षांचा रोल जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो, त्यांच्या शब्दाला खूप किंमत असते आणि त्या दृष्टीनं लोकसभा अध्यक्षांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आता तर बहुमताचं पूर्णपणे सरकार भाजपला प्राप्त झालेलं नाही आहे. मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करायचं आहे. त्यावेळी स्पीकरची भूमिका आणखीन महत्त्वाची होते. अशी पक्षांतरं होऊ नयेत, पक्ष फोडले जाऊ नयेत, यासाठी सुद्धा खरं तर ओम बिर्ला यांनी निष्पक्षपणे काम करणं आवश्यक आहे. दुसरीकडे भाजपनं स्वतःकडे हे पद ठेवलेलं आहे ते याच कारणासाठी की सरकार आपलं मजबूत राहावं, त्याच्या स्थिरतेला कुठलाही धोका जो आहे तो राहू नये. मित्रपक्षांना हे पद दिलं जाईल का याची खूप चर्चा होती, पण तसं काही घडलेलं नाही आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, सभागृह चालवण्याच्या शिवाय अध्यक्षांची जी कामं असतात त्याच्यामधलं एक महत्त्वाचं काम लेजिस्लेटिव्ह अजेंडाबद्दलचं आहे. म्हणजे आपल्याकडं जी विधेयकं मंजूर होत असतात ती विधेयकं विस्तारानं चर्चा होऊन पार व्हावीत यासाठी समितीकडे पाठवली जातात, पण मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे. 2004 ते 14 या काळामध्ये हा रेट जो आहे समितीकडं विधेयक पाठवून ते मंजूर होण्याचा जवळपास 70-80% आसपास होता, पण मोदी सरकारच्या काळामध्ये हा खूप कमी, अगदी 20% आसपास आलेला आहे. आणि जेव्हा अशी चर्चा न होता विधेयकं मंजूर होतात तेव्हा काय होतं हे आपण कृषी कायद्यांच्या बाबतीत बघितलेलं आहे. खरं तर समितीमध्ये सगळ्या पक्षांचे नेते असतात आणि त्यामुळं या कायद्याचे काय परिणाम होऊ शकतात हे बघून मग ते मंजूर केलं जातं. पण अशी विधेयकं प्राप्त झाल्यानंतर ती म्हणजे थेटपणे मंजूर करण्याकडं कल जो आहे तो मोदी सरकारचा होता, तो आता थांबावा अशी अपेक्षा आहे. ओम बिर्ला
खरं तर मागच्या वेळी पहिल्यांदाच खासदार झाले आणि थेट लोकसभा अध्यक्ष झालेले होते. यावेळी दुसऱ्यांदा त्यांना सरकारनं संधी दिलेली आहे. या अर्थानं सरकारची भूमिका म्हणजे एकदा सभागृहाच्या त्या खुर्चीवरती बसल्यानंतर त्यांना निष्पक्षपणे वर्तन करणं अपेक्षित आहे. हेच लोकसभेतल्या या भाषणामध्ये कालच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना आठवण करून दिलेली आहे. ती भाषणं जी आहेत ती तुम्ही ऐका. पहिल्यांदा आपण ऐकूयात राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते. For the second time that you have been elected, I'd like to congratulate you on behalf of the entire opposition, on behalf of the India Alliance. Speaker Sir, this House represents the voice of India's people. And you, Speaker Sir, are the final arbiter of that voice. Of course, the government has political power, but the opposition also represents the voice of India's people. And this time, the opposition represents significantly more voice of the Indian people than it did last time. Speaker Sir, the opposition would like to assist you in doing your work. We would like the House to function often and well. Speaker Sir, it is very important that cooperation happens on the basis of trust. It is very important that the voice of the opposition is allowed to be represented in this House. I'm confident that you will allow us to represent our voice, allow us to speak, allow us to represent the voice of the people of India. Speaker Sir, the question is not how efficiently the House is run. The question is how much of India's voice is being allowed to be heard in this House. So the idea, Speaker Sir, that you can run the House efficiently by silencing the voice of the opposition is a non-democratic idea. And this election has shown that the people of India expect the opposition to defend the Constitution, the Samvidhan of this country. And we are confident that by allowing the opposition to speak, by allowing us to represent the people of India, you will do your duty of defending the Constitution of India. I'd like to once again congratulate you, Speaker Sir, and also all the members of the House who have won their election. Thank you very much. श्री अखिलेश यादव जी. लोकसभा के नवनिर्वाचित अध्यक्ष जी को मैं बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देना चाहता हूं। जहां प्रधानमंत्री जी और हमारे साथी लीडर ओपोजिशन ने आपको बधाई दी है, वहीं मैं भी उनसे जुड़ कर के आपको बधाई देना चाहता हूं। आप इस सदन के स्पीकर दोबारा चुने गए हैं। आपके पास 5 साल का जहां अनुभव रहा है, वहीं आपके पुराने और नए सदन का भी आपको अनुभव रहा है। मैं अपनी तरफ से, अपने साथ के सभी सदस्यों की तरफ से बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देता हूं। जिस पद पर आप जिस पद पर आप बैठे हैं, इससे बहुत गौरवशाली परंपराएं जुड़ी हुई हैं और हम सब यही मानते हैं कि बिना भेदभाव के आगे बढ़ेगा और लोकसभा के अध्यक्ष के रूप में आप हर सांसद और हर दल को बराबरी का मौका और सम्मान देंगे।
निष्पक्षता इस महान पद की महान जिम्मेदारी है। आप लोकतांत्रिक न्याय के मुख्य न्यायाधीश की तरह बैठे हैं। हम सबकी आपसे अपेक्षा है कि किसी भी जनप्रतिनिधि की आवाज़ दबाई न जाए और ना ही निष्कासन जैसी कार्रवाई दोबारा सदन की गरिमा को ठेस पहुंचाएं। आपका अंकुश विपक्ष पे तो रहता ही है, लेकिन आपका अंकुश सत्ता पक्ष पे भी रहे। अध्यक्ष महोदय, आपके इशारे पर सदन चले, इसका उल्टा ना हो। हम आपके हर न्याय संगत फैसले के साथ खड़े हैं। मैं एक बार फिर आपको इस अध्यक्ष पद पर बैठने के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। मैं सदन में पहली बार आया हूं, ये नए सदन में। मुझे लगा कि हमारे स्पीकर की कुर्सी बहुत ऊंची होगी, क्योंकि मैं जिस सदन को छोड़ के आया हूं, अध्यक्ष जी, उसकी कुर्सी बहुत ऊंची है। उस समय भी साथ मैं अध्यक्ष जी किसको कहूं कि ये कुर्सी और ऊंची हो जाए। जहां ये नया सदन है, वही मैं आपकी पीठ के पीछे देख रहा हूं, पत्थर तो सही लगे हैं, सब कुछ अच्छा लगा है, लेकिन कुछ दरार में मुझे कुछ सीमेंट अभी भी लगा दिखाई दे रहा है। अध्यक्ष महोदय, मुझे उम्मीद है कि आप जितना सत्ता पक्ष का सम्मान करेंगे, उतना ही विपक्ष का सम्मान कर करके हमें भी अपनी बात रखने का मौका देंगे। मैं आपको बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं, हर तरीके से आपके साथ हैं। बहुत धन्यवाद। हम हामनी चाहते हैं, हेट्रेड नहीं चाहते हैं। और हम जो दीवारें खड़ी कर रहे हैं, वो दीवारें यहाँ टूटनी चाहिए। हम सब इंसानियत के नाते, मणिपुर का हादसा होता है और आंसू भी नहीं बहते तो बुरा लगता है। किसान मरते हैं, इतनी बड़ा आंदोलन होता है, फिर भी संवेदना नहीं जता दी जाती है। इस सदन में संवेदना जतानी चाहिए, नहीं जताई जाती तब बुरा लगता है। बेरोजगार रास्ते पे घूम रहा है, फिर भी ये सदन उनको न्याय नहीं दे पा रहे, तब बुरा लगता है। किसान आत्महत्या कर रहे हैं, फिर भी ये सदन न्याय नहीं दे पा रहा है,